शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, संस्थान गणपतीची आज स्थापना होती। स्थापनेदरम्यान एक ड्रामा बघायला मिळाला। चंद्रकांत खैरे आणि तुमचे नेते संदीपान भुमरे या दोघांमध्ये वादावादी झाली, तू मैमै झालं, प्रोटोकॉल पाळला जात नव्हता, पक्षपात केला जात होता असा संदीपान भुमरेंचा आरोप होता। हे बघा, आज संस्थान गणपती ठिकाणी दरवर्षी ठरल्याप्रमाणे सर्व पक्षांच्या लोकांना बोलवलं जातं आणि आरती घेतली जाते। हा सामूहिक कार्यक्रम आहे। या सामूहिक कार्यक्रमामध्ये जो आज आता खैरेंचा कालावधी संपलेला आहे, खैरे हे आता थोडं कालबद्ध झालेले आहेत, म्हणून भुमरे जर आज खासदार आहेत तर त्यांचा हा सन्मान जर त्या स्टेजवरच्या लोकांनी केला तर त्याच्यात गैर काय। आणि त्यासाठी खैरेंना आजही वाटतं की मी त्या काळातला पालकमंत्री होतो, त्या काळामध्ये मी आमदार होतो, त्या काळात खासदार होतो। काळ बदलत चाललेला आहे, माणसाने स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे, म्हणून दरवेळेला त्यांची ही कुरबूर त्या भुमरेंनी सहन केली नाही, म्हणून ती थोडी बहुत कुरबूर झालेली आहे। दुसरा मुद्दा, आपले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की आता पुरोहितांची गरज काय, काही गरज नाही पुरोहितांची, असं वक्तव्य आहे। कशासाठी? तुम्हाला कोण बोलले की पुरोहिताला बोलवा म्हणून? तुम्हाला काय करायचं हा निर्णय तुम्ही घ्यायचा ना। पूजा कोणी कशी करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि म्हणून त्या कुणाने पुरोहिताला बोलवावं नाही बोलवावं, परंतु जबाबदार व्यक्तीने हा जातीवाद पसरू नये। तुम्हाला काय ब्राह्मणाला बरोबर घ्यायचं नाही असं संदेश द्यायचा आहे का? मग तसा संदेश डायरेक्ट द्या, लोकांच्या भावना दुखवू नका। आणि आपसामध्ये तुम्ही असलेल्या एकत्रित हिंदूमध्ये ही जी काय फूट पाडायचा प्रयत्न करतात याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। तुमचे आमदार आहेत संजय गायकवाड, हे म्हणाले की 120 जागा शिवसेना लढणार आहे आणि आमचं टार्गेट आहे की 100 जागा जिंकायचं। संजय गायकवाडने हे स्वतःचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे, अशी कोणतीही बोलणी झालेली नाही। पुढच्या आठवड्यामध्ये तिन्ही नेते एकत्रित बसून या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत। एवढं मात्र निश्चित आहे, प्रत्येक पक्षाचा आमदार असेल, कार्यकर्ता असेल, आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात हा आग्रही तो असतो आणि त्याचा आग्रह काही गैर नाही, परंतु निर्णय अखेर वरिष्ठ नेते घेतात। आम्हा कुणालाही जागा वाटपाबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही। अजित पवारांचं एक वक्तव्य आलं आहे की घरात फूट पाडू नका, मी चूक केली असं त्यांनी म्हणलंय। त्यामुळे कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांनी जाहीर सभेत कबुली दिली। शरद पवार साथ सोडल्याची त्यांना जाणीव झाली का, असा प्रश्न उपस्थित। कदाचित आजच्या त्यांच्या स्टेटमेंटवरून ते जाणवतंय, मी चूक केली याचा अर्थ असा होतो की जी काही झाली फाटाफूट त्याच्यामुळं त्यांना काहीतरी दुःख झाल्याचं जाणवतंय। आता त्याच्यात त्यांची भूमिका काय आहे हे तेच जाणो, परंतु एक आहे, आजच्या घडीला ते महायुतीबरोबर खंबीरपणे उभे आहेत। मालवणमधला जो पुतळा पडला त्याचा वाद सुरू आहे, मात्र 2 अर्थसंकल्पात डझनभर नवीन स्मारकांची घोषणा झाली। त्यात अरबी समुद्रात 3,500 रुपये कोटी खर्चून स्मारक बांधलं जाणार आहे, त्याचं 2018ला लोकार्पणही उद्घाटन म्हणजे त्याचं सुरुवात करण्यात आली। मात्र ही डझनभर स्मारकांची घोषणा होऊन सुद्धा फारसं त्याच्यामध्ये काही सुरुवात नाही। ही सर्व सुरुवात होईल। आज आम्ही जे काही घोषणा केलेल्या आहेत किंवा आम्ही जे काही वचन दिले लोकांना ते सगळं पूर्ण करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत। ज्या ज्या अर्थसंकल्पामध्ये योजना असतील, महापुरुषांचे पुतळे असतील, एक किल्ल्यांचं रक्षण असेल, या सगळ्या गोष्टीचे टेंडर आता सुरू झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की हे सर्व लवकरात लवकर कसे पूर्ण होतील हा आमचा प्रयत्न राहील। मी आधुनिक अभिमन्यू विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकणार नाही असं फडणवीस म्हणाले। अनेक जण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना टार्गेट करून आपलं राजकारण चालणं असं त्यांची भावना आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे, किती पुढं त्यांनी अनेक प्रकल्प आणलेत, आजही त्यांची भूमिका काय हे सर्व महाराष्ट्र जाणतोय। म्हणून यांच्या चक्रव्यूहामध्ये देवेंद्र फडणवीस अडकणार नाही। सुटायचं कसं हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहिती आहे। सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या, असं देवेंद्र फडणवीसांनी TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये वक्तव्य केलं आहे। बरोबर आहे ना, आमच्यावर आरोप करताना 40 वर्ष मराठा समाजाला जे सडवलंय, अक्षरशः त्यांना फक्त आंदोलन करण्यापुरतंच मर्यादित ठेवलं, त्यांना काही दिलं नाही। या महायुतीच्या सरकारने त्यांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून जर त्यांच्यावर विश्वास, आमच्यावर विश्वास नसेल, त्यांच्यावर असेल, लेखी घ्या, एकदा कळू तर द्या महाराष्ट्राला यांची भूमिका काय। म्हणून महाविकास आघाडी तसं काही लिहून देणार नाही, त्यांना या जातीला काही द्यायचं नाही, फक्त लढवत ठेवायचं आहे, ही त्यांची भूमिका आहे। एकीकडे राज्यात पूर परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री त्यांच्या गणपती कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटींना आणतात, असा सुषमा अंधारेंनी धनंजय मुंडेवर आरोप केला आहे।
सुषमा अंधारच्या स्टेटमेंटला काही अर्थ असतो का? गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने ओबीसी मधून आरक्षणाच्या भूमिकेवर जरांगे यांनी विरोधकांना विचारलं पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणालेत. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं, विरोधकांनी नाही. शिंदे हे जे वस्तुस्थिती आहे सर्वजण जाणतायत, हे जरांगे पाटील जाणतायत, ओबीसी नेते जाणतायत आणि सर्वांना माहिती आहे की फक्त देण्याची ताकद ही महायुतीच्या सरकारमध्ये आहे. म्हणून हे आम्हीच देऊ शकतो याची जाणीवसुद्धा जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आहे. म्हणून ते आमच्याबरोबर राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जरांगे मला म्हणाले, म्हणजे राजेंद्र राऊत जे भाजपचे आमदार आहेत त्यांचा असा दावा आहे की जरांगे मला म्हणाले की मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते. आता ते मी स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही, त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्द वगळावा इतका जड नव्हता. शंभूराज देसाई आहेत. अजित पवार गटाच्या जाहिरातीवर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. आता तो वाद मिटलेला आहे. यापुढच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीच्या सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा शब्द असेल. शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढणार असल्याने मोठा वाटा राहील असं शंभूराज देसाई म्हणतात. एकनाथ शिंदे ह्या महायुतीचा फेस आहे, चेहरा आहे आणि त्यांच्या नेतृत्वातच पुढच्या हे सर्व निवडणुका लढवल्या जातील. कालही तुम्ही देवेंद्र फडणवीसाच्या तोंडून ते वक्तव्य ऐकलेलं आहे. म्हणून त्या अनुषंगानं ज्याचा चेहरा असतो त्यांना जागा जास्त मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. 2 महिन्यातच महाराष्ट्राचं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हद्दपार करणार आदित्य ठाकरे. घटनाबाह्य मुख्यमंत्री, अरे सव्वा दोन वर्ष झाली, काय यांना कळतं? आणि पुन्हा मुख्यमंत्र्याकडे मागणी करतात. मग घटनाबाह्य तो मागणी कशाला करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या जाहिराती सामनामध्ये छापता कशाला? घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचे पैसे चालतात तुम्हाला, तुम्ही कशासाठी करताय? मग घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याची जाहिरात छापू नका ना, पण पैसाही पाहिजे. अरे यांना काय नाही, हे माल आहे तो ताल आहे, यांना बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही आहे. गुलाबराव पाटलांचं एक खळबळजनक वक्तव्य आहे. अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं. 10 वेळा मी पाठवलेली फाईल परत यायची, मात्र मी पाठपुरावा सोडला नाही. हा काही लोकांचा असा समज झाला की हा अजितदादावर टीका केली, असं नाही आहे. परंतु अर्थ खात्यामध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत ते प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने जेव्हा पाहतात त्या टायमाला त्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेला तो संताप आहे. आणि हा अनुभव त्यांनाच नाही तर इतर सर्वजणांना येतो. फायनान्समधून फाईल काढणे म्हणजे सर्व अडचणी पार करणे हा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ हा त्या अधिकाऱ्याला उद्देशून केलेलं त्या गुलाबरावाचं स्टेटमेंट. धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटात चालली आहे. तर धर्मराव बाबा असं म्हणालेत की जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची काय होणार. आणि अजित पवारही त्यांना म्हणालेत की अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा. आता तेच ते सगळीकडे तेच घडायला लागलं आहे, सगळं उलटं पुलटं घडायला लागलं ना. शिवसेना प्रमुखाबरोबर राहणारे लोक आता शरद पवार बरोबर राहायला लागलेले आहेत. म्हणजे शिवसेना प्रमुखाचे विचार विकून शरद पवारकडे जाणाऱ्या लोकांना सुद्धा हा संदेश आहे. म्हणून आपलं ते आपलं असतं, पराय ते पराय असतं, ह्यातून सिद्ध होतं. देवेंद्र फडणवीस जेवढे आम्हाला दूर तेवढेच आम्हाला अजित पवार पण दूर आहेत. आम्हाला कोणी जवळ नको असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. सुप्रिया सुळ्यांनी या पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. तिने सांभाळून बोललं पाहिजे. अनेक वेळेला ज्या तुम्हाला आज जेव्हा गरज पडते त्या टायमाला त्यांना तुम्हाला जवळकीक वाटते. अहो तुम्ही ज्या बाळासाहेबाच्या मांडीवर बसून लहानपणी बसत होता त्याच उद्धव ठाकरेला आज तुम्ही त्या सत्तेपासून दूर लोटायला लागलेत. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणून चालत नाही. जे शरद पवार मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंच्या घरी येऊन मासे खात होते त्यांच्या सुपुत्राला महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री बनवू देणार नाही अशी भूमिका शरद पवारने घेतली. ज्यांच्याकडे खाल्लं त्यांचे ते होऊ शकले नाही, ते इतरांचे काय होणार आहेत? एकनाथ शिंदे हे ईडीच्या धाकाने मातोश्रीवर येऊन रडले होते असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. अरे आदित्य रोज रडतो. आता ते काय लोकांना सांगायचं? सकाळी उठला का रडतो, दुपारी उठला का रडतो, संध्याकाळी रडत असतो. अहो एकनाथ शिंदे कुठं? अरे तुझ्या बापाच्या वयाच्या माणसांबद्दल असं बोलणं गैर आहे. पुण्यामध्ये मुळशीत एका शिक्षकाकडून 19 विद्यार्थिनींचा विनयभंग झाला आहे. मुळशीच्या शाळेतील शिक्षक जालिंदर कांबळेकडून हा प्रकार घडला. जो कोणी असेल त्याला तातडीनं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. धन्यवाद. सगळ्या मोफत योजना, शेवटचा प्रश्न, सगळ्या मोफत योजना अजितदादांच्या हातात. पुन्हा एकदा गणपतीच्या शुभेच्छा देताना व्हिडिओमध्ये क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे अजित पवारांकडून. दादांच्या हातात आहे, आमच्या हातात आहे, देवेंद्रांच्या हातात आहे. आम्ही सर्वजण सगळे त्या योजना घेऊन सर्वसामान्य माणसाकडे पोहोचतोय आणि लोक त्यामुळे आनंदित आहे. तर हे होते संजय शिरसाट ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.